आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी मुकुंद लेले, सकाळ मनीचा मी संपादक आहे। आज एका वेगळ्या कारणासाठी आणि एका वेगळ्या निमित्ताने आज आपण इथं भेटतोय। सुमारे जवळजवळ 200 वर्षांची परंपरा होत असलेल्या एका सराफी पेढीमध्ये किंवा आता असं म्हणता येईल की ती शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे, त्यामुळे त्या एका कंपनीमध्ये मी बसलेलो आहे आणि अर्थातच त्याचं नाव सर्वांना लोकप्रिय असलेलं नाव आहे PNG ज्वेलर्स। आणि माझ्या सोबत आहेत PNG ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ गाडगीळ सर। मी त्यांचं प्रथम या आजच्या मुलाखतीमध्ये स्वागत करतो सकाळच्या वतीनं। नमस्कार मुकुंदजी, तुम्ही आज सकाळसाठी हा वेळ दिलात त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो। आणि अर्थातच आपण आज मुलाखतीला सुरुवात करूया। आज जसं मी सुरुवातीला सांगितलं, PNG हे नावच किंवा ब्रँडच इतका मोठा आहे की त्याची आता वेगळी स्वतंत्रपणे ओळख करून देण्याची गरज नाही। त्याबरोबरच सौरभ गाडगीळ हे नावही आज सर्वांच्या मुखात आहे, सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही। दाजी काका गाडगीळ आपल्या सर्वांना परिचित आहेत। त्यांच्या तत्व आणि मूल्य आणि सचोटीचा व्यवहार यांच्या बळावर PNGचा पाया रचला गेला आणि आज इतकी वर्ष झाली पण त्या विश्वासाला कुठेही तडा गेलेला नाहीये। तर विश्वासाचं हे पाठबळ घेऊन सौरभ गाडगीळ प्रवास करतायत पुढचा। त्यांनी वेगवेगळे टप्पे ओलांडलेले आहेत आणि आज तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावर असेल किंवा फेसबुकवर त्यांच्या पोस्टही आपण बघतो नेहमी। तर सतत काही ना काहीतरी नवीन करण्याची त्यांच्यामध्ये ऊर्जा असते, इच्छा असते आणि त्या पद्धतीने ते पावलं टाकताना दिसतात। तर याच बळावरती गेल्याच वर्षी त्यांची कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाली, शेअर मार्केटमध्ये, हे सगळ्यांना माहिती असेलच। आणि त्याच कंपनीची अलीकडेच संचालक मंडळाची बैठकही नुकतीच पार पडली। गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबरमध्ये लिस्ट झालेली कंपनी आता जस्ट 11 महिने झाले, म्हणजे पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होते। ज्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांनाही त्याचं फळ मिळालेलं दिसताना आपल्याला बघताना दिसतंय। आणि या पार्श्वभूमीवरती आणि त्याचबरोबर येणारे सणासुदीचे दिवस, म्हणजे आता गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे, पाठोपाठ नवरात्र आहे, त्यानंतर दिवाळी आहे। तर हा काळ सगळा सोन्या चांदीचे दागिने म्हणा किंवा एकूणच सराफी व्यवसायामध्ये खूप भरभराटीचा आणि उत्साहाचा समजला जातो। तर या बॅकग्राऊंडवरती आज आपण सौरभ गाडगीळ यांना भेटतोय। तर मी प्रश्नाची सुरुवात करतानाच असं विचारतो त्यांना की आपल्या कंपनीच्या शेअरला एक लिस्ट होऊन 1 वर्ष आता नुकतंच पूर्ण होत आहे आणि संचालक मंडळाची बैठक पण झाली। तर प्री लिस्टिंग आणि पोस्ट लिस्टिंग तुम्हाला काय फरक जाणवतो? नमस्कार। सगळ्यात पहिले मी सगळ्यांचे आभार मानेन की 1 वर्षभरात जी आम्ही प्रगती केली आहे ती सगळी, मी नेहमी म्हणतो की ग्राहकांमुळेच हे सगळं करू शकतो आम्ही। प्री लिस्टिंग हा आमचा प्रवास होता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत। त्या दिवशी आमचं लिस्टिंग झालं आणि मला आनंद वाटतोय की 11 महिन्यात 36 दुकानांवरनं आपण 56 दालनांपर्यंत पोहोचलो। म्हणजे एकाच वर्षात आपण सेबीला 9 दुकानांची आपण हमी दिली होती की जे भांडवल उभं करू त्याच्यातून आम्ही 9 दुकानं पहिल्या वर्षात चालू करू, ते आपण टप्पा 20 दुकानांपर्यंत पोहोचवला। त्यामुळे मला वाटतं ही एक समाधानाची गोष्ट आहे। आणि फरक काय वाटतो, तर फरक खरा म्हणजे आपण आहे तेच काम करतोय। आपल्यावरती एक असं म्हणतात की लोक एक बंधन घालून घेतात किंवा एक मानसिक दबाव निर्माण करतात, पण मला वाटतं असं खरंच काही नसतं। आपण जे आधी करतोय तेच आपण आताही करतोय। स्वरूप मोठं आहे, व्याप मोठा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला एक मनात लक्षात ठेवायला लागतं की आता तुमच्यावर इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्या इन्व्हेस्टर्सना तुम्ही काय करताय, तुमचा व्यवसाय कसा आला याची तुम्हाला खरी माहिती हवी असते। आणि त्यांना म्हणजे कंप्लायन्स हा तर कुठल्याही व्यवसायाचा एक भाग आहेच, पण इन्व्हेस्टरना एक उत्सुकता असते की आपलं भांडवल योग्य प्रकारे वापर केला जातोय का आणि त्याचा योग्य आपल्या पुढे परतावा मिळणार आहे का। या 2 गोष्टी आपण नियमितपणे त्यांच्यावर संवाद साधतो। त्यामुळे आता गेल्या बघितलं वर्षभरात आम्ही 4 वेळा क्वार्टरली अपडेटच्या माध्यमातून इन्व्हेस्टरशी बोललो होतो। हे आम्ही कॉमन प्लॅटफॉर्मवर बोलतो। त्याचबरोबर मोठे जे इन्व्हेस्टर असतात, वित्तीय संस्था असतात, त्यांच्यावर काय मीटिंग होत असतात प्रत्येक क्वार्टर नंतर की तुमच्या पुढचे प्लॅन्स काय आहेत। त्यांना एक उत्सुकता असते की तुम्ही जे देता प्रोजेक्शन त्याबरोबर तुमचे प्लॅन चालू आहेत की नाही, त्यात पुढे काय तफावत होणार आहे का, होणार असेल ती का होणार आहे ती, अशा गोष्टीवरती तुम्हाला थोडं लक्ष द्यायला लागतं, त्यांचा संवाद साधायला लागतो।
पण त्या कोणालाही म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करताय ह्या तुम्हीच करू शकता हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते तुम्हाला त्या व्यवसायावर कुठेही प्रश्न उत्तर करत नाहीत. त्यांचा एक तुम्हाला एका प्रकारचा आपण म्हणतो एक शिक्षक असतो की जो मुलांवरती अभ्यास करतोय की नाही आणि लक्ष ठेवून तसा इन्व्हेस्टर आपल्या चांगली इंटरॅक्शन होते. आणि मला वाटतं हा प्रवास आपल्या कंप्लायन्स चांगला असेल, आपल्या बरोबर आपले विचार बरोबर असतील तर हा प्रवास नक्कीच चांगला होतो आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण पोहोचतो. मी नेहमी म्हणतो की रणजी क्रिकेट पासून IPL पर्यंत असा हा प्रवास म्हटला जाईल की IPL म्हटलं की मोठी बजेट्स असतात, तुम्हाला चांगले खेळाडू मिळतात. असंच इकडे पब्लिक कंपनीला एक प्लॅटफॉर्म तयार असतो, कॅपिटलची कधी त्याला कमतरता पडत नाही. त्याबरोबर तुमचा एक ब्रँड तयार होतो की जसं तुम्ही म्हटलं दालन किंवा एखादी पेढी पासून आता एक लिस्टेड कंपनी आहे. त्यामुळे तुम्हाला टॅलेंट चांगले मिळतात किंवा प्रोफेशनल चांगले मिळतात. तुमचं मार्केटमध्ये अजून डीप तुमचं ब्रँडिंग होतं. बँकांबरोबरचे रिलेशन, फायनान्शियल इन्स्टिट्यूट रिलेशन तुमचे स्ट्रॉंग होतात. त्यामुळे एक सगळ्या अर्थाने एक शक्तीकरण होतं IPO नंतर आणि ह्याचा कंपनीला आणि ह्याचा इन्व्हेस्टरना आणि सगळ्या लोकांना याचा फायदा होतो. अतिशय बरोबर तुम्ही सांगितलं की एक ब्रँड विस्ताराच्या दृष्टीने सुद्धा लिस्टिंग एक खूप महत्वाचा टप्पा असतो. तर ऑलरेडी PNG हे एक नाव सर्वपरिचित होतंच, पण विशेषतः महाराष्ट्राच्या बाहेर जाताना किंवा भारताच्या बाहेर जाताना ऑलरेडी तुमची दालनं तुम्ही भारताच्या बाहेरच्या सीमा ओलांडलेल्याच आहेत ऑलरेडी, तरी सुद्धा एक ब्रँड एस्टॅब्लिश होण्याच्या दृष्टीनं विशेषतः अन्य राज्यांमध्ये तर त्याच्या दृष्टीने लिस्टिंग हा एक खूप महत्वाचा टप्पा होता. तर तो टप्पा ह्या निमित्ताने अचीव्ह झालेलाच आहे. पण त्याचबरोबर जसं तुम्ही आता सांगितलं तसं एक जबाबदारी पण वाढते, कारण लिस्टिंग झाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट जाहीर करावे लागतात, तुमच्या सगळ्या गोष्टी उघडपणे सांगाव्या लागतात. तर ह्याचं कुठं दडपण वाटतं का? किंवा कारण काही गोष्टी सराफी व्यवसायात इतक्या स्पष्टपणे सगळेजण बोलत नाहीत, त्यामुळे ह्याच्याबद्दल एक कुतूहल असतं. मला वाटतं माझी स्वतःची केस बघितली का कंपनी बघितली आम्ही, तर असं आमच्याकडे कधीच नव्हतं ही गोष्टी लपवून ठेवाव्यात का लोकांना गोष्टी दाखवू नयेत. म्हणजे मी पहिल्या असं मला वाटायचं की आपण जेव्हा लोकांना नॉलेज शेअर करू तेवढं आपलाही फायदा होतो आणि तेवढा बाकी लोकांचा फायदा होतो आणि इंडस्ट्रीचा फायदा होतो. हेच आता होत आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यात दडपण किंवा याच्यात असं मला काहीच वाटत नाही. उलट एक चांगला एक डिसिप्लिन होतो तयार, कारण तुमच्या पूर्ण संस्थेला माहिती असतं की तुम्हाला या वर्षात काय करायचंय, तुमचा टप्पा काय आहे, त्याचे वेगळे अंतर काय आहे, त्याची पहिला क्वार्टर तुम्हाला किती करायचंय. सो एक क्युम्युलेटिव्ह जबाबदारी सगळ्या तयार होते पूर्ण संस्थेवरती. ह्याच्यात मी म्हणतो आमच्या अगदी सेल्समन पासून वरच्या लेवल पर्यंत GMs पर्यंत सगळ्यांना एक त्यामध्ये एक सेन्स ऑफ ओनरशिप तयार होते. एक कॉमन टार्गेट तयार होतं की आपल्याला इथपासून इकडे जायचं आहे. आपल्याला एक लोकांची मानसिक तयारी होते. त्यातनं लोकांना प्रोत्साहन मिळतं की चला प्रत्येक माणसाला पैसे हवे असतात आयुष्यात, त्याबरोबर पण एक जॉब सॅटिस्फॅक्शन हवं असतं आणि हे त्यातनं त्या मिळू शकतं की आपली अशी प्रगती होणार आहे, कंपनी अशी प्रगती होणार आहे. सो मला वाटतं पॉझिटिव्हली घेतलं ते तर द एंटायर ऑर्गनायझेशन ही एकत्रितपणे काम करायला लागते. कॉमन स्वप्न बघता आणि ते स्वप्न तुम्ही कसं पूर्ण करू शकाल तर तुम्ही कॉमनली हातभार लावता. त्यामुळे IPOचा खरा बघितलं चांगला दृष्टिकोन त्यातनं असं आहे की तुम्हाला एक शिस्त लागते. तुम्ही प्लॅनिंग करता, अॅन्युअल प्लॅनिंग, तुम्ही ते ब्रेकडाऊन करता क्वार्टरलीला. तुम्हाला प्रत्येक क्वार्टरला तुम्हाला स्वतःला उत्तर द्यायचं असतं, स्वतःच्या मनाला आणि तो उत्तरचे इन्व्हेस्टरना. त्यामुळे मला वाटतं की एक चांगलं प्रेशर बिल्डअप होतं, चांगलं मोटिवेशन मिळतं आणि त्यातनं अख्खी कंपनी एक सिंगल टीम म्हणून काम करायला लागते. तर बरोबर आहे. आता हा जसा एक मुद्दा खूप तुम्ही महत्वाचा सांगितलात की एक प्रकारे जबाबदारी वाढली की आपोआपच एक शिस्त लागते आणि शिस्तीच्या बरोबरच एक पारदर्शीपणा हा खूप मला वाटतं महत्वाचा भाग आहे, जो या आपल्या एकूण व्यवसायामध्ये सुद्धा आणि विशेषतः सराफी व्यवसायामध्ये जास्त महत्वाचा समजला जातो. तर हा पारदर्शीपणाला सुद्धा एक प्रकारे चांगल्या पद्धतीचं आपण या निमित्ताने उत्तर देऊ शकतो की जेणेकरून आमचे सर्व व्यवहार व्यवस्थित चालू आहेत हे सुद्धा सगळ्या जगासमोर उघड करण्याची संधी या निमित्ताने. म्हणजे IPO जेव्हा आम्ही करायला गेलो त्यावेळेला DRHP आपण जे फाईल करतो, ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस, तर त्यावेळेला सुद्धा आमच्याकडे कुठल्याही केसेस पेंडिंग नव्हत्या, आमच्याकडे कुठल्या प्रकारचे नॉन कम्प्लायन्स नव्हते. त्यामुळे आमचं DRHP मला अप्रूव्हल मिळालं 2 महिन्यात. तर मला वाटतं की एक म्हणजे एका कंपनीमध्ये ही एक तुम्हाला पहिल्यापासून एक शिस्त आणि तुम्हाला पहिल्यापासून ती एक तुमच्या म्हणतात एक व्हॅल्यू हवी की कम्प्लायन्स हा आजच्या काळात सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. बरोबर. कुठल्या व्यवसायाला पुढे वाढायचा असेल, बाहेर नुसतंच भारताबाहेर नाही पण जगाबाहेर जायचं असेल, अजून गोष्टी करायच्या असतील तर कम्प्लायन्स हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की आम्ही जेव्हा लिस्टिंग करायला गेलो तेव्हा आमच्या ऑडिटमध्ये कुठे निगेटिव्ह रिमार्क नव्हते, काही ऑब्झर्वेशन नव्हते, कुठल्याही प्रकारचा नॉन कम्प्लायन्स नव्हता, कुठलाही केस पेंडिंग नव्हत्या. त्यामुळे
अशा कंपन्यांना सेबी नक्कीच प्राधान्य देते. तुम्हाला अप्रुव्हल लगेच मिळतात बरोबर. आणि ह्याचाच लॉंग टर्म मध्ये खूप आपल्याला फायदा दिसतो. ओके. मी सगळ्यांना नेहमी सांगतो की शॉर्टकट घेऊ नका. कंप्लायन्स थोडा इनिशियली वेळ लागतो, पण तो जर ते कष्ट जे आहेत ना हे तुम्हाला लॉंग रन मध्ये खूप फायदेशीर ठरतात. ओके. आता साहजिकच या निमित्ताने जेव्हा असा IPO होतो किंवा आपण जेव्हा पैसे रेज करतो पब्लिक ह्याच्यात मार्केटमधून, तेव्हा त्यावेळी काही उद्दिष्ट समोर असतात तुमची. एक म्हणजे बऱ्याच वेळा असतं ते म्हणजे एक्सपान्शन, म्हणजे आपल्याला विस्तार करायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला काही कंपनीवरती डेट असेल तर ते थोडंसं कमी करायचं आहे. तर हे दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने तुमचा प्रवास कसा सुरू आहे? नाही, आम्ही म्हणजे फॉर्च्युनेटली म्हणावं की विथ प्लॅनिंग म्हणावं की आम्ही सेबीला आपण दिले ऑब्जेक्ट्स ऑफ फंड, म्हणजे फंडचा उपयोग काय करणार, त्याच्यात 3 आम्ही ऑब्जेक्ट दिले होते. एक ऑब्जेक्ट होतं जर म्हणलं तुम्ही एक्सपान्शन, की यातनं आम्ही दिलं होतं की अराउंड 350-400 कोटी आम्ही 850 कोटी उभे केले बरोबर कंपनीसाठी. त्याच्यातनं 350-400 कोटी होते एक्सपान्शनसाठी, की नवीन दालनं करायची आणि 12-13 दालनं चालू करायची, असा त्यातला एक विस्तार होता. त्यावेळेला आमचं लोन सगळं मिळून होतं 300 कोटी. तर लोन रिपेमेंट करायचं आणि उरलेलं होतं जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी, म्हणजे कुठल्याही व्यवसायाला ज्या गोष्टी पूरक असतील त्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करायचं. तर हे आम्ही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह केलं 6 महिन्यातच पूर्ण. कारण मागच्या नवरात्र आम्ही 9 दिवसात 9 दुकानं चालू केली होती. त्यामुळे त्यातच सेबीचं आमचं पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झालं. बाय डिसेंबर म्हणजे 3 महिन्यात आम्ही सगळ्यात त्या पूर्ण ऑब्जेक्टिव्ह मधनं बँकचं आम्ही लोन रिपे केलं. त्याच्या बदली आम्ही गोल्ड मेटल लोन घेतलं, GML म्हणतात त्याला. त्यामुळे आमचं हेजिंग झालं. आम्ही चौथं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं होतं इन्व्हेस्टर समोर की कंपनी प्रायव्हेट असते ते आपण हेजिंग न करणं आपल्या हातात असतं, पण इन्व्हेस्टरना भावात चढ उतार मधला जी रिस्क असते ती नको असते. तर हेजिंग त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. तर आम्ही हे जे फंड घेतले रिपे केले त्यातनं हेजिंग पूर्ण केलं. त्यामुळे आमचं त्याचं ते उद्दिष्ट पूर्ण झालं, हेजिंग करायचं. आणि नंतर आमच्या अंगात डेट काहीच उरलं नाही. त्यामुळे 31 मार्चला आपण डेट फ्री पूर्ण होतो. या 31 मार्चला आपल्याकडे गोल्ड हेज होते आपल्याकडे, आपण आपलं हेजिंग पूर्ण करून झालं होतं. आणि आपली दुकानांची जी संख्या होती ती आपण कमिट केली त्यापेक्षा खूप जास्ती केली होती. सो एका अर्थाने आपल्या सेबीकडनं कौतुकाचं पत्र मिळालं की तुम्ही ज्या गोष्टी कमिट केल्या होत्या इन्व्हेस्टरना, कारण महत्व काय असतं की जे पैसे आलेले आहेत तुम्हाला ते नुसते पैसे बँकेत ठेवून ठेवलेत तरी पण त्या इन्व्हेस्टरचा फायदा होत नाही. तुम्ही हे सगळे पैसे वापरलेत बिझनेससाठी, तुम्ही यातनं दुकानं वाढ केली, तुमचा धंदा वाढला. त्यामुळे त्यांच्याकडनं एक कौतुकास्पद हे आलं की तुमच्या कमिटमेंट ज्या होत्या त्या तुम्ही सगळ्या पूर्णपणे व्यवस्थितपणे पार केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा IPO आणतो त्यावेळी जी काही ऑब्जेक्टिव्ह असतात ती तर पूर्ण केलीच, पण या निमित्ताने गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा एक विश्वासाचं वातावरण आणखी वाढण्यासाठी त्याची मदत झाली. तर या बॅकग्राऊंडवरती ब्रँड विस्ताराचा बद्दल आणखी काय सांगाल? तुम्ही स्टोअर्सची संख्या सांगितली, पण महाराष्ट्राच्या बाहेरचा विस्तार किंवा भारताबाहेर काही करण्याच्या गोष्टी आहेत का? म्हणजे IPO चालू असताना जे इन्व्हेस्टरशी आपण म्हणता इन्व्हेस्टर मीटिंग, त्याच्यामध्ये आम्ही एक प्लॅन आपण दिलं प्रोजेक्शन की पुढली 3 वर्ष नंतर तुमचा प्रोजेक्शन काय असणार, त्यामध्ये म्हणजे तुमचा बिझनेसचा विस्तार कसा होणार, तुमचे प्रॉफिट किती होऊ शकतात, तुमचं टर्नओव्हर किती वाढू शकतो, तुम्ही पुढे काय करणार. तर ह्याच्यात आम्ही एक मिळून ठरवलं होतं की महाराष्ट्र हा आपला 2024 ते 25च्या अर्ध्यापर्यंत आपला पूर्णपणे एका विस्तार होऊन जाईल. तर आपण जसं आता सप्टेंबरला आता आपण एंट्री करू, हाफ इयर संपेल, तोपर्यंत आपलं महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या ठिकाणी सगळ्या शाखा हव्या होत्या, जी मोठी बाजारपेठ आहेत ते सगळ्या पूर्ण आपल्या होतील. त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला होता की आपण एक्सपॅन्शन करायचं, पण ते एक्सपॅन्शन करायचं की जे राहील मिनिंगफुल आणि जे राहील प्रॉफिटेबल. तर आम्ही बराच सर्वे केला, बऱ्याच ठिकाणी आम्ही एक्झिबिशन घेतली, लोकांशी बोललो, व्यापाऱ्यांशी बोललो, गिरायकांशी बोललो, आणि त्यातनं आम्हाला सेंट्रल इंडिया बेल्ट हा आम्ही एक आयडेंटिफाय केला. त्या मागचं लॉजिक असं होतं की पेशव्यांनी अशी घौडदौड महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, दिल्ली पर्यंत नेली होती, तर त्याच प्रकारे आपली घौडदौड महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश. तर आता या शनिवारी आमचं इंदोरला आता दालन चालू होत आहे. त्याच्यानंतर सप्टेंबरला आपण कानपूर, लखनौ दालन चालू करतोय. त्यानंतर पुढल्या दिवाळीनंतर बिहार म्हणजे पटना इथे आपली दालनं विस्तार होईल. त्याबरोबर महाराष्ट्रावर आपलं लक्ष राहीलच, कारण महाराष्ट्रात अशी बरेच नवीन नवीन शहरं किंवा नवीन नवीन शहरांमध्ये ठिकाणं होत आहेत की जिथे बाजारपेठ तयार होतीये. तो तर विस्तार राहीलच, पण
असा विचार आहे की म्हणजे पुढल्या 31 मार्च 2025 पर्यंत आपली जवळजवळ 75 ते 80 दालनं होतील. ओके. त्याच्यानंतर 2026 मार्च एंडेड आपली 100 ते 120 दालनं होतील. मी 120 अशाने म्हणतोय कारण त्यामुळे आपला एक QIBचा एक आपल्याला एक पोर्शन आहे अजून पेंडिंग. ओके. तर त्यातनं जे पैसे येतील त्यातनं परत आपण दालनच वाढवू. ओके. आणि त्यानंतर मार्च 28 पर्यंत आपली दालनं होतील 150 पर्यंत. ओके. 3 वर्षात विचार केला तर आपली दालनं आता 50-55 आहेत, ती तिप्पट होतील, 150 पर्यंत पोहोचतील. तर यामध्ये साधारणपणे या 150 मध्ये महाराष्ट्राच्या बाहेरची दालनांची संख्या किती असेल? माझा अंदाज आहे की 40 पर्यंत ती दालनं महाराष्ट्रा बाहेरची असतील. 150 मध्ये 150 मधली 40 ते 50. कारण या पुढला आपलं वाटचाल आपण महाराष्ट्राबाहेर करणार आहोत. त्यामध्ये मला वाटतंय उत्तर प्रदेशमध्ये 10-1 दालनं होऊ शकतात, बिहारमध्ये 7-8 दालनं होऊ शकतात, मध्य प्रदेशमध्ये 7-8 दालनं होऊ शकतात, त्याबरोबर दिल्ली NCR मध्ये 10-12 दालनं होऊ शकतात, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ओरिसा पर्यंत आहे. त्यामुळे तो एक बेल्ट मोठा आहे. आणि त्या बेल्टला असं निवडलं कारण हा एक अख्खा बेल्ट आहे जिथे एक हिंदी भाषिक बेल्ट आहे. तिथे बघितलं तर तिकडले सणवार, तिकडले कस्टम ट्रेडिशन हे बरेच कॉमन आहेत. ओके. साऊथ इंडिया बघितलं तर 4 जे त्यातले महत्वाचे राज्य जे आहेत, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ, प्रत्येक राज्यात भाषा कल्चर खूप वेगळी आहे, बाईंग पॅटर्न खूप वेगळे आहेत आणि ती मार्केट खूप आता सॅच्युरेटेड आहेत. म्हणून विचार केला की हा एक मोठा बेल्ट आहे. आणि दुसरे की इंडियामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आता अनऑर्गनाइज टू ऑर्गनाइज ही आता एक मुवमेंट दिसते. बरोबर. आणि ही मुवमेंट आता खूप वेगाने UP, बिहार या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे भारतभर बघितलं आता तर जवळजवळ एक 40% पण व्यवसाय ऑर्गनाइज नाहीये. बाकी व्यवसाय सगळा अनऑर्गनाइज आहे ज्वेलरीमध्ये. आणि महाराष्ट्रात थोडंसं जास्ती आहे का महाराष्ट्र पहिल्यापासून थोडं ऑर्गनाइज स्टेट असल्यामुळे इथे 50% व्यवसाय ऑर्गनाइज्ड आहे. पण UP, बिहारमध्ये 30-35% व्यवसाय ऑर्गनाइज नाहीये. तिथे संधी खूप मोठी आहे. ओके. तिथे असे बरेच छोटे छोटे ज्वेलर्स आहेत, पण लोकांना आता ब्रँडकडे यायचं आहे. लोकांना चांगल्या रेप्युटेड दुकानातनं खरेदी करायची. आता लोकांना नुसतं किंमत नाही, पण ब्रँड, त्याची गॅरंटी, वॉरंटी काय आहेत, आफ्टर सेल्स काय, हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे तिथे एक मोठी संधी आहे ऑर्गनाइज रॅलीमध्ये. आणि तिथे मला वाटतंय की जो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय जो क्लास तिकडे तयार आहे होतोय आणि जो आता आहे त्या क्लासला अशा ब्रँडकडे यायचं आहे. आणि तिथे वाटतं आम्हाला संधी खूप मोठी आहे असं दिसत आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणता तसं संधी तर मोठी आहेच आहे आणि ब्रँडही आपला मोठा आहे, तर तो जास्तीत जास्त दूर जाणंही तेवढंच गरजेचं आहे. एक मराठी माणसाचा ब्रँड एवढ्या मोठ्या संख्येने पुढे जातोय, तर हे करताना साहजिकच महाराष्ट्रात तुलनेने सहज सोपं असतं काही गोष्टी. भाषा, संस्कृती, आपल्याकडच्या एकूण चालीरीती किंवा गुंतवणूकदारांचे किंवा ग्राहकांचे पॅटर्न साधारणपणे हे सगळं माहिती असतं आपल्याला. तर या बॅकग्राऊंडवरती जेव्हा आपण महाराष्ट्राच्या बाहेर जातो, विशेषतः हिंदी बेल्टमध्ये जातोय आता आपण, तर या हिंदी बेल्टमध्ये भाषेपासून, संस्कृतीपासून, सणावारांपासून सगळ्या गोष्टींची वैविध्य असणारच आहे. त्याचबरोबर एक विश्वासार्हतेचा हा ब्रँड आपल्याला तिथल्या लोकांच्या मनामध्ये तिथल्या ब्रँड्सला सोडून बाजूला ठेवून तो त्यांच्यामध्ये रुजवणं हे एक मोठं चॅलेंज असेल. आणि व्यवस्थापन किंवा प्रशासन या अँगलने तुम्हाला या दोन बॅकग्राऊंडवरती काय अडचणी वाटतात? नाही, असं बघितलं आपण तर आज महाराष्ट्र पण आपण महाराष्ट्रीयन लोकांचं म्हणतो महाराष्ट्र आहे, पण आज पण याच्यात 50% लोक ही बाहेरची आलेली आहेत जी इथे आता राहतात, ज्यांना महाराष्ट्र त्यांचं घर वाटतं. मग याच्यात हिंदी भाषिक लोक आहेत, ह्याच्यात लोक साऊथ मधून आलेली आहेत. बरोबर. म्हणजे अगदी उदाहरणार्थ म्हटलं आपण तर आता अगदी घोडबंदर रोड आणि राम मारुती रोड ठाण्याला बघितलं तर खूप घोडबंदर रोड खूप कॉस्मो आहे. अजून राम मारुती रोड एकदम आपला ट्रेडिशनल बेल्ट आहे. तर आत्ता सुद्धा त्या दालनांमध्ये आपले बघितले दागिन्यांचे प्रकार तर वेगवेगळे असतात. इथे दागिने असतील महाराष्ट्रीयन असतील, ते दागिने असतील थोडे असे कुंदन पोलकीचे असतील, थोडे अँटिक मधले असतील. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा आपण बघितलं प्रत्येक दालनामध्ये दागिन्यांची व्हरायटी वेगवेगळी असते. इथे येणारा कस्टमर क्लास वेगळा वेगळा असतो. म्हणजे आपण अगदी आता मुंबई बघितलं तर गोरेगावला मराठी लोकांनंतर मोठा वर्ग ख्रिश्चन वर्ग आहे, कारण पण ती लोक मराठी बोलतात पण ती ख्रिश्चन आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. इथे आमचा एक प्रोग्राम असतो PNG वे ऑफ सेलिंग आणि एक प्रोग्राम आहे PNG एक्सपिरियन्स. म्हणजे दुकान आल्यावरती ग्राहकाला अनुभव काय मिळाला पाहिजे आणि विकताना आपल्या कर्मचाऱ्यांनी कसं प्रोसेस फॉलो करायला पाहिजे, विक्री कशी करायला पाहिजे, त्या गोष्टी काय बोलायला पाहिजे, काय गोष्टी बोलायला नाही पाहिजेत,
याचं एक पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. ओके. तर हे पण लोकांना तिकडे आम्ही जाऊन देणार सगळे गेल्यावरती. ओके. त्याचबरोबर दागिन्यांचं राईट सिलेक्शन. हो. आणि मला वाटतं की एक ब्रँडिंग वरती एक आम्ही जे एक पोझिशन क्रिएट केली आहे की आम्ही म्हणतो की इंडियाज ओनली ऑर्गनाइज फॅमिली ज्वेलर. म्हणजे एका बाजूला आपण ऑर्गनाइज्ड आहोत की जिथे सिस्टीम प्रोसेस आहे, पब्लिक कंपनी आहे, बरोबर. आणि एका साईडला आपल्याकडे फॅमिली ज्वेलर्स असे ज्याकडे गोष्टी होतात की आला आपुलकी असते, रिपेअरिंग पॉलिशिंग करता येतं, सल्ला मश्करी करता येते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करून मिळतील. ऑर्डर करता येईल, रिपेअरिंग करता येईल, पॉलिशिंग करता येईल. तर या दोन्हीचा सुवर्ण संगम म्हणतो आम्ही की आपल्याकडे आता काही ब्रँड आहेत जे ऑर्गनाइज्ड आहेत, पण ते 20-25 वर्षापूर्वी फक्त आहेत. आपल्याकडे लोकांची आपला संग्रह लोकांशी बघितलं तर 3-4 पिढ्यांच्या पलीकडे आहे. बरोबर. 200 वर्ष इतिहास आपल्याकडे आहे. त्यामुळे हा जो एक ऑर्गनाइज फॅमिली ज्वेलर जो आपल्याकडे जो आपला ऍडव्हान्टेज आहे, हा सगळ्यात मोठा तिकडे चालणार, कारण लेगसी आहे. नवीन लोक येताना काय बघतात की ब्रँड किती वर्षापासून आहे, बरोबर, ब्रँड कोण आहे. तर या गोष्टी, आणि मग तिथे आल्यावरती सर्व्हिस, तिथे आल्यावरती दागिन्यांचे प्रकार आणि कम्युनिकेशन, या गोष्टी आपण तिथे प्रगती करणार. त्याचबरोबर नॉलेज खूप महत्वाचं आहे. आम्ही जाताना तिकडे काय चालतात, तिकडले डिझाईन्स काय फेमस आहेत, तिथे काय प्रकारच्या सेलिंग टेक्निक वापरल्या जातात, तिकडले कुठले सणला काय दागिने वापरले जातात. आता गुढीपाडवा हा महाराष्ट्रात खूप साजरा केला जातो, पण तिकडे साजरा केला जात नाही. तिकडे समजा छठ पूजेला लोक दागिने वापरत असतील, मग त्या दागिन्यांसाठी. त्यामुळे मला वाटतं की आपण असं म्हणतो की थिंक ग्लोबल ऍक्ट लोकल, असं तिथे की थिंक इंडियन पण ऍक्ट लोकल, हे आपल्याला करायला लागणार आहे. कारण आपल्या देशामध्ये खूप प्रकारचे दागिने आहेत, खूप प्रकारची संस्कृती आहेत, आणि त्यानुसार आम्ही तिथे ह्या करणार. म्हणजे तिकडे घेणार स्टाफ सुद्धा एक मिक्स असणार. काही लोक आपल्या इकडनं आपण तिथे पाठवणार, परत लोकल तिकडे लोक घेणार आपण, कारण दोन्हीचा फायदा होतो. आपली लोक असल्यावरती आपल्याला एक सिस्टीम बसवायला सोपं जातं, पण त्याचबरोबर लोकल लोकांना लोकल नॉलेज असतं. तर अशा गोष्टी आपण करून हा पुढचा प्रवास आपण चालू ठेवणार. ओके. खरंच आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने लोकांना हा विस्तार होताना पुढच्या काळात दिसेल महाराष्ट्राच्या बाहेर. पण हे करत असताना आता तुम्ही जसं सांगितलं की तिथली संस्कृती आणि हे सगळं लक्षात घेऊन करावं लागणार आहे. त्याचबरोबर मॅनपॉवर हा पण एक महत्वाचा फॅक्टर आहेच आहे. तर त्यांच्यासाठी काही असं आता तुम्ही सांगितलं असं काही वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग, कारण त्या राज्यामध्ये कशा पद्धतीचे लोकांची मेंटॅलिटी असणार आहे ग्राहकाची, हे लक्षात घेऊन तसं काही ट्रेनिंग प्रोग्राम म्हणा किंवा मॅनपॉवर किंवा रिलेशन बिल्डिंग साठी काही वेगळे प्रयत्न, हे कशा पद्धतीने तुम्ही करताय, त्यासाठी कोणाची काही मदत? रिटेलमध्ये ना सगळ्यात आता महत्वाचा चॅलेंज आहे म्हणजे गुड मॅनपॉवर. करेक्ट. कारण हा रिटेलमध्ये ओव्हरऑल बघितलं आपल्या रिटेलमध्ये एआयचा परिणाम होणार नाहीये. बरोबर. इथे विकणारे लोक हवी रिअल आणि घेणारा कस्टमर पण रिअल आहे. त्यामुळे एक ह्युमन टच ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. ह्युमन टच आलं की त्यामध्ये इमोशन आल्या, आणि त्यामध्ये आलं ट्रेनिंग. त्यामुळे आमच्याकडे ट्रेनिंगला आम्ही इनहाऊसच आम्ही ट्रेनिंगचा एक मोठा सेटअप तयार केलाय, की ज्यामध्ये असं म्हणलं होतं की आल्यावरती एखाद्या पहिला एम्प्लॉईला एक होतं की दिलं जातं इंडक्शन, की पूर्ण कंपनीची माहिती, प्रोडक्ट ट्रेनिंग असतं, आणि त्यानंतर मग या व्हेरियस जे पीएनजी वे ऑफ सेलिंग आहे, पीएनजी ॲटमॉस्फिअर आहे, ह्याच्यावरती ट्रेनिंग दिलं जातं. नंतर त्याला आम्ही इन शॉप ऍक्च्युअल ट्रेनिंग देतो. ओके. की एखाद्या दुकानामध्ये जाऊन पहिलं 7 दिवस नुसतं बघ, नोट्स तयार घे, नंतर 2 आठवडे तिथे ऍक्च्युअली काम कर. ओके. त्यातनं कसं होतं, एक माणसाला एक प्रॅक्टिकल थेअरी मिळतं, थेअरी ट्रेनिंग मिळतं, आणि मग तो कामाला काम करायला. कारण इथे आम्ही आपल्या व्यवसायामध्ये आपले कर्मचारी म्हणजे आपली व्हिजिटिंग कार्ड आहेत, अगदी त्याच्यावरनं इम्प्रेशन क्रिएट केलं जातं. कोणी मालकापर्यंत पोहोचत नाही, आणि तिथे वागणूक कशी दिली जाते ह्याच्यावरती तो सेल होईल की नाही, ते गिराईक जोडलं जाईल की नाही, हे त्याचं अवलंबून राहतं. त्यामुळे ह्याच्यावरती आमचा खूप भर आहे. पण त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी करतो की दोन्ही ग्राहकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी. की आता उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांसाठी आमच्याकडे आम्ही अॅन्युअल हेल्थ चेकअप्स करतो. त्यांची तब्येत चांगली राहायला पाहिजे, कारण ते इथे एवढे दिवस काम करत असतात आणि इतके तास रोज काम करतात. त्याबरोबर त्यांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम, काही टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे क्रिकेट स्पर्धा असेल, इंडोर स्पर्धा असतील, सणावाराला म्हणजे अगदी इथे गणपतीला मोदकांच्या स्पर्धा पासून हळदी कुंकू आहे दुकानांमध्ये, पूजा करतो, अशा बऱ्याच गोष्टी करतो की ज्यात आम्ही ग्राहकांना इन्व्हॉल्व्ह पण करतो. कारण ग्राहक आणि आपले कर्मचारी हे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हाच ती ब्रँड चांगलं काम करू शकते. हे नातं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. पण या सगळ्याचा उपयोग तुम्हाला एक प्रकारे ॲट्रिशन रोखण्यासाठी आणि चांगली माणसं रिटेन करण्यासाठी पण होत असतो. 100%. कारण आमच्या धंद्यात तुम्ही जेवढ्या लोक आपल्याकडे राहतील, जुनी लोक, अनुभव जेवढा आहे तेवढाच तुम्हाला चांगला होतो, आणि गिरायकांसुद्धा एक रिलेशन जोडलं जातं. ते फोन करून ती व्यक्ती आहे की नाही विचारून दुकानात येतात. मग आमच्याकडे दिवाळीला बऱ्याच वेळा ग्राहक
आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खायला आणतात, किंवा तू दुकानात काम करते 10 तास, अरे तुला वा. घरी येऊन फराळ करावे होणार नाही, तर मी तुला फराळ करून आणते खायला. हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. नातं हा, आपल्या ह्याचं आहे, आणि हेच मला वाटतं आपली ताकद आहे. ताकद आहे. बरोबर. आता तुम्ही एक्सपान्शनचे प्लॅन सांगत असताना सांगितलं की इतकी स्टोअर्स उघडली जाणार आहेत वगैरे, तर ह्याच्यामध्ये एक नेहमी भाग असतो की स्वतःची ओन म्हणजे कंपनी ओन स्टोअर्स आणि फ्रँचायझी मॉडेल. तर असा कशावरती तुमचा भर असेल या पुढच्या काळात, कारण तुम्ही यापूर्वी फ्रँचायझीचा पण प्रयोग केलेला आहे. म्हणजे आपण विचार केला तर असं आम्ही ठरवलं होतं की फ्रँचायझी आणि कंपनीमध्ये जवळजवळ आमच्या 60% कंपनी स्टोअर असतील, ओके 40% फ्रँचायझी स्टोअर असतील. ओके आता आपलं कंपनी स्टोअर मध्ये आपण 2 फॉर्मॅट केलेत. हम्म. एक आपण म्हणतोय पीएनजीचं दुकान, की जे 3 ते 4 हजार स्क्वेअर फूटचं दुकान असतं, ओके ज्यामध्ये आपल्या म्हणजे सगळे दागिने, सोनं, चांदी, हिरे सगळे असतील. पण त्याला आपण म्हणतो की हे दुकान म्हणजे रिझन बेस्ड शॉपिंग, की जे त्या लोक येतात सणवारीला, म्हणजे सणाला घ्यायला येतात, बरोबर लग्न सराई असेल तर घ्यायला येतात, बरोबर किंवा कुठले मुहूर्त असेल घ्यायला येतात. आणि एक नवीन कॅटेगरी तयार होते आता, की ज्याला आम्ही म्हणतो कॅज्युअल शॉपिंग, की ज्याला आपण म्हणतो रिझन शॉपिंग, की मला वाटलं मी खरेदी करायला गेलो. तर त्या आम्ही वर्गासाठी आम्ही लाईफस्टाईल बाय पीएनजी हे आम्ही एक नवीन फॉर्मॅट चालू केलाय, की जो लाईट नावामध्येच आहे की लाईट इन वेट, लाईट ऑन पॉकेट, पण हाय ऑन फॅशन, ओके की ज्यामध्ये आपल्याला 14 कॅरेट आणि 18 कॅरेट मध्ये सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने मिळतील. ओके ही दुकानं छोटी असतील, 1000-1500 स्क्वेअर फूटची. आता आम्ही 2 त्याचे केले पायलट. पहिलं एक पुण्यात केलं जंगली महाराज रोडला, ओके आणि एक गोव्याला केलं होतं, आणि आता परत अजून 2 चालू केले, एक वाकडमध्ये आणि खराडीमध्ये. ओके तर येत्या काळात आम्ही पीएनजी आणि लाईफस्टाईल अशी दोन्हीची हे करू. त्या वर्षाला असा प्लॅन आहे की एक 25 ते 30 दुकानं होतील, त्यात जवळजवळ 15 ते 18 दुकानं पीएनजी स्वतः करेल, आणि बाकी 10-12 दुकानं फ्रँचायझी होतील. आणि यातला मॅक्सिमम जो पीएनजीचा आपल्या दुकानांचा जो असेल विस्तार, तो आपल्या ओन फंड मधनच होईल. ओके कारण आपण वर्षाला या वर्षी विचार केला तर आपला जवळजवळ आपला निव्वळ नफा अराउंड 350-350 कोटीपर्यंत पोहोचेल या 31 मार्चला. तर त्याच्यातनं आपण 8-10 दुकानं जी आपली प्लॅन पुढल्या वर्षी करायचे ते आपण करू शकू. ओके आणि असा विस्तार आहे की प्रत्येक वर्षी जो नफा होईल तो नफ्यातनं आपण दुकानं आपली वाढवत जाऊ. आणि त्याचबरोबर फ्रँचायझी साथ लागल्यावरती अजून थोडी प्रगती, अजून त्यातनं ग्रोथ होईल. ओके आणि या दोन्ही प्रकाराला सपोर्ट आपण इव्हन ऑनलाईन मध्ये करतोय, की आपला ऑनलाईन मध्ये आपले सगळे दागिने आता ऑनलाईन मिळायला लागलेले आहेत. ओके आणि ऑनलाईनला पण एक चांगला म्हणजे सेल आता व्हायला लागलाय. म्हणजे ऑनलाईन आपल्याकडे पूर्वी 2-3 वर्षापूर्वी 10-12 कोटीचा फक्त सेल होता, जो यावर्षी 400 कोटीपर्यंत पोहोचेल. ओके तर ऑनलाईनलाही दोन्ही त्यात नाणी असतील, बार असतील आणि दागिने असतील, हे आपण सगळ्या लोकांना आजकाल ऑनलाईन वरती द्यायला लागलेलं आहे. ओके त्यामुळे आता 3 आम्ही म्हणतो आमचे रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत. एक रिटेल, की जी आपण आपली दुकानं, एक फ्रँचायझी, आणि तिसरं म्हणजे ऑनलाईन ई कॉम ऑनलाईन. ई कॉमर्स. तर ऑनलाईन मध्ये साधारणपणे काय ट्रेंड दिसतो तुम्हाला? कोणता एज ग्रुप तुम्हाला आता? ऑब्व्हियसली यंग जनरेशनच त्यात असू शकेल असं वाटतं, तर तुमचा अनुभव काय? ऑनलाईन मध्ये ना दोन्ही जनरेशन आहेत. म्हणजे यंग जनरेशन ऑनलाईन वरती खरेदी पूर्ण करतात, ओके आणि जी थोडी मिडल एज जनरेशन आहे ते ऑनलाईन वरती ब्राउझिंग करतात, त्यांचं सिलेक्शन करतात, पण खरेदी ऑफलाईन करतात. सो आम्ही त्याला म्हणतो ऑमनी चॅनल, की ब्राउज ऑनलाईन पण बाय ऑफलाईन. तर मध्यम आता मिडल जनरेशन अजून पूर्ण ऑनलाईन गेलेलं नाहीये, पण यंग जनरेशन जे आहे ते पूर्ण ऑनलाईन गेलेलं आहे. थोडा तो टच अँड फीलचा आणि त्यांना ते कॉन्फिडन्स आहे, त्यांना माहितीये ऑनलाईनला तुम्हाला फ्री शिपिंग आहे, तुम्हाला परत एक्सचेंज करता येतं. तर यंग जनरेशन गोष्टी आवडतात या. म्हणजे अगदी आता आम्ही म्हणजे राखीला आता आपण झेप्टो वरती 10 मिनिटात डिलिव्हरीच्या राख्या दिल्या, आणि 10,000 पेक्षा जास्त राख्या आता विकल्या गेल्या झेप्टो वरती. एवढ्या लोकांमध्ये आता ऑनलाईनची क्रेज वाढत चाललेली आहे. ओके. या बॅकग्राऊंड वरती कशी उत्सुकता म्हणून विचार असं वाटतं की पॅन इंडिया लेवलवरती आता जे सगळं आता आपण म्हणतो की अनऑर्गनाइज कडनं ऑर्गनाइज कडे जात आहे, तर ऑर्गनाइज कडे गेल्यानंतर एक वेगळा ब्रँडचा विश्वास असतो, नात्याचा विश्वास असतो, आणि त्याचबरोबर आपण जे काही घेतोय ते शुद्ध असेल याची खात्री असते. तर हे करताना आज पॅन इंडिया लेवलवरती ब्रँडेड जी सगळी दालनं आहेत किंवा ब्रँडेड ज्या कंपन्या आहेत त्यांच्या लेवलमध्ये आज आपला कितवा नंबर येतो, आज आपण कुठं स्टँड होतो असं सांगता येईल? याचं स्टँडिंग म्हणला तर एक म्हणजे इंडिकेशन मार्केट कॅप मध्ये. आज मार्केट कॅप मध्ये टायटन, त्यानंतर कल्याण आहे, आणि तिसऱ्या नंबरला आपण आहोत आता मार्केट कॅप मध्ये. म्हणजे आपलं मार्केट कॅप आज 8,000 कोटीच्या वरती आहे. ओके. त्यामुळे त्या ह्याच्यात तिसऱ्या नंबरला आपण येतो. ओके. असं बाकी याच्यात म्हणजे रेव्हेन्यू वाईज, प्रॉफिट वाईज म्हणलं तर बऱ्याच कंपन्या प्रायव्हेट असल्यामुळे त्यांच्या रेव्हेन्यू अजून समोर येत नाही. त्यामुळे इंडिकेटर हा जो आहे मार्केट कॅपचा, त्यानुसार आपण तिसरे आहोत. पण मला वाटतं की महाराष्ट्रात एक डेटा त्यांनी केला होता की मार्केट शेअर किती असेल, तर म्हणजे
त्यांनी एक रिपोर्ट केला होता क्रिसिलनी, ऑर्गनाइज्ड सेक्टर मधला मार्केट शेअर. तर त्यात आपला शेअर 15 ते 20% होता ऑर्गनाइज मध्ये. पण आता या डेटा, अनऑर्गनाइज सेक्टर खूप मोठा आहे. करेक्ट. त्यामुळे डेटा मांडणं अवघड आहे. आता या बॅकग्राऊंडवरती लिस्टिंग झाल्यानंतरची संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली, तर त्या बैठकीचा अनुभव काय होता आणि त्याची काय ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येईल? वाटतं ती एक्साइटिंग इव्हेंट होता, कारण पहिल्यांदाच एका लिस्टेड कंपनीची आपली एजीएम होती, अॅन्युअल जनरल मीटिंग. आणि मला वाटतं त्या मीटिंगमध्ये, ही मीटिंग आजकाल ऑनलाईन असते, त्यामुळे लोक शेअर होल्डर रजिस्टर करतात त्यांची. त्याच्यामध्ये आपण एक 8 ते 10 स्पीकर शेअर होल्डर असतात की जे कंपनीबद्दल किंवा त्या कंपनीच्या वाटचालीबद्दल ते बोलतात. तर ही एक 10 लोकांनंतर प्रश्न उत्तर असतात. त्याच्या आधी आपण आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सगळ्यांचं त्यामध्ये इंट्रोडक्शन असतं आणि कंपनीने काय ठराव कुठले मांडले असतील. तर आमच्याकडे बाकी ऑडिटरचे ऑब्जेक्शन काही नव्हते, त्यामुळे ऑडिटर रिपोर्टला ते प्रेझेंट नाही करायला लागला. एक म्हणजे होता बिझनेस प्लॅन, की आपला काय प्लॅन आहे की या वर्षी, पुढल्या वर्षी, त्या पुढल्या वर्षी. जो मी म्हणलो आता की 80 दुकानं या वर्षी अखेर, 120 आणि 150. बरोबर. आणि त्याबरोबर एक रेव्हेन्यू टार्गेट होतं की आपण किती करणार. तर या वर्षी अंदाज आपला आहे की 9,000 ते 9,500 कोटीपर्यंत 31 मार्च 2026 आपण आपलं रेव्हेन्यू पोहोचेल. आणि तोच 31 मार्च 2027 पर्यंत 11,000 पर्यंत ते 11,500 कोटीपर्यंत जाईल. आणि त्याच्या पुढल्या वर्षात 28 मार्च पर्यंत 2028 मार्च पर्यंत 15,000 कोटीपर्यंत रेव्हेन्यू जाईल, असं आपण एक प्लॅनिंग केलं होतं. आणि त्यानंतर एक सेबीचा एक नवीन नियम आहे, नवीन म्हणण्यापेक्षा सेबीचा एक नियम आहे की कुठल्याही लिस्टेड कंपनीला 3 वर्षापर्यंत त्यांचं प्रमोटरचं शेअर होल्डिंग आणायला लागतं खाली 75%, जे आपलं आज आहे 84%. त्यामुळे आपण शेअर होल्डरकडनं परवानगी घेतली की आपल्याला जे उरले 9% विकायला, म्हणजे डायल्यूट करायला लागतील सेबीचा नियम पूर्ण करण्यासाठी, तर त्याची परवानगी घेतली. त्याला सगळ्यांनी 100 पूर्ण पाठिंबा दिला. एक्झॅक्टली. म्हणजे तोच माझा आता पुढचा प्रश्न होता की सेबीच्या गाईडलाईननुसार 75% जर आणायचं असेल तर तो प्लॅन कसा तुम्ही पुढे एक्झिक्यूट करणार आहात, किंवा काय डोक्यात आहे तुमच्या? त्याची परवानगी आम्ही आता घेतली. त्यातनं आम्ही सांगितलं की आम्हाला एजीएम मध्ये त्याला पहिला बोर्ड कडनं अप्रुव्हल लागतं, बोर्ड नंतर पण टाकतं एजीएम मध्ये. एजीएम मध्ये बाकी असं कुठले स्पेशल अजेंडा काही नव्हते. त्यामुळे एजीएम मध्ये अगदी स्मूथली एजीएम पार पडली. म्हणजे हे ऑफलोड होऊ शकतं. आता म्हणजे आपल्याला परवानगी आलेली आहे. आता योग्य वेळ बघून अजून 1 वर्ष पूर्ण आलं, 2 वर्ष आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही काळात तुम्ही म्हणजे त्याला ते म्हणतात QIB म्हणून, की तुम्ही त्या ह्याच्यातनं वित्तीय संस्थान तुम्ही तुमचा शेअर डायल्यूट करू शकता. आणि ते तुम्ही एका टप्प्यात करू शकता, तुम्ही टप्प्याटप्प्यात करू शकता. पण 2 वर्षात तुम्हाला PNGला प्रमोटर शेअर होल्डिंग आणायचं खाली 75% जे आता आहे 84%. ते भविष्यात होऊ शकेल. ते भविष्यात कधी होऊ शकेल. आता ह्या पुढचा, आता कंपनीबद्दल आणि ह्या गोष्टींबद्दल आपण बऱ्याच विस्ताराने बोललेलो आहे. तर आता साहजिकच आता 2-3 गोष्टी मला जाणवतात. एक म्हणजे ब्रँड अँबॅसिडर हा एक तुमचा खूप एक वेगळेपण राहिलेला आहे पहिल्यापासून. आणि माधुरी दीक्षित नेहमीच प्रामुख्याने आपल्याला स्टोअर्सच्या उद्घाटनाच्या वेळेस वगैरे दिसते. तर आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्याही बाहेर जाताय किंवा आणखी काही पुढे प्लॅन आहेत, तर ब्रँड अँबॅसिडर मध्ये सुद्धा काही व्हरायटी असणार आहे का? म्हणजे माधुरी सोडून अजून कोणाचा विचार आहे का डोक्यात? ते मी नेहमी म्हणतो ब्रँड अँबॅसिडर म्हणजे ना, की एक असं असतं की ज्यांनी लोकांचं ते लक्ष वेधून घेतात. पण ब्रँड अँबॅसिडर तुमचा कुठलाही सेल पूर्ण करू शकत नाही. बरोबर. ते लोकांना उत्सुकता क्रिएट करतात, लोकांना दुकानापर्यंत आणतात, पण शेवटी तुमची प्रॉडक्ट आणि तुमची सर्व्हिस ह्याच्यावर तो सेल पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा आम्ही दोन्ही महाराष्ट्र बाहेर जाऊ, ते मला वाटतंय की जसं इथे पण आपण करतोय की एक लोकल लेवलला पण आमच्याकडे बरेच लोकल ब्रँड अँबॅसिडर आहेत. म्हणजे स्वप्नील जोशी आहे, तेजस्विनी पंडित आहेत, की जे लोकल लेवलला आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये की लोकांची संपर्क साधायला, तसंच आपल्याला त्या राज्यात गेल्यानंतर सुद्धा काही प्रयत्न, असंच इथे लोक बघायला लागतील की जे तिकडले इन्फ्लुएन्सर आहेत, जे तिकडले आपण म्हणू ते कुठल्या टीव्हीवरच्या किंवा कुठल्या तर तिकडे ते एका प्रकारे ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत किंवा वेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, पण जी लोकांचं मत इन्फ्लुएन्स करू शकतील. त्यामुळे असं एक राहणार की एक नॅशनल अँबॅसिडर आणि त्याबरोबर रिजनल अँबॅसिडर असं म्हणता येईल. ओके. तर हा झाला एक महत्वाचा टप्पा. आणि आता दुसरा, जो प्रत्यक्ष व्यवसायावरती परिणाम करणाऱ्या काही गोष्टी घडत असतात, विशेषतः जिओ पॉलिटिकल गोष्टी घडतात. अलीकडं अमेरिका हा चर्चेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प चर्चेत खूप आहेत, ते काही गोष्टी करतायत, त्याचा जगावरती परिणाम होतोय.
आणि वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांवरती पण परिणाम होतोय. त्याचा इनडायरेक्टली परिणाम शेअर मार्केटवरती सुद्धा होत असतो. तर या बॅकग्राऊंडवरती त्यांचे निर्णय 5% पासून अगदी 25% टेरिफ वाढण्यापर्यंत गोष्टी जातील, त्याची एक भीती व्यावसायिकांमध्ये आहे. तर या बॅकग्राऊंडवरती सराफी व्यवसायाला कितपत याचा फटका बसेल किंवा कितपत परिणाम होईल असं सांगता येईल तुम्हाला? टॅरिफमुळे एक होतं की अस्थिरता जगभर क्रिएट होते हो. आणि त्याचा म्हणजे इम्पॅक्ट प्रत्येकाला पडतो. अगदी सामान्य ग्राहका मनात पण थोडी अस्थिरता असते की पुढे काय होणार आहे. बरोबर. सराफी व्यवसाय बघितला ह्याच्यात आपली इंडस्ट्री जवळजवळ या वेळेला 100 अब्ज डॉलरच्या पेक्षा मोठी आता आहे. म्हणजे जवळजवळ 10 लाख कोटीपर्यंत आपल्या ते इंडस्ट्री आहे, ज्याची अपेक्षा आहे की ती पुढल्या 3 वर्षात 20 लाख कोटीपर्यंत जाईल रुपयामध्ये. त्याच्यातली जवळजवळ 50% ही मोठी एक्सपोर्ट इंडस्ट्री आहे. एक्सपोर्ट जे करतायत प्रायमरी युएसला, त्याचा फटका डायरेक्टली बसलेला आहे, कारण त्यांचा एक्सपोर्ट आता पूर्ण थांबलाच आहे. करेक्ट. पण रिटेल डोमेस्टिक ज्याला आपण म्हणतो पीएनजीच्या क्षेत्रामध्ये आता आहे डोमेस्टिक रिटेल, त्याला याचा इम्पॅक्ट काही नाही का आम्ही एक्सपोर्ट करत नाही. आपलं दुकान जे आहे कॅलिफोर्नियाला, आपण तेवढाच फक्त आपला एक्सपोर्ट आहे, अदरवाईज तो कॅप्टिव्ह आहे. बाकी कुठला एक्सपोर्ट नाही, त्यामुळे त्याला एक्सपोजर काही नाहीये. त्यामुळे आपल्या इथे जे याचा इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट अगदी मिनिमम आहे. इम्पॅक्ट कशामुळे पडू शकतो की जागतिक स्तरावरती घडामोडी घडतायत, ज्याच्यामुळे युद्ध होत आहेत, ट्रेड वॉर्स होत आहेत, ह्याच्यामुळे सोन्यावरती किमतीवर परिणाम पडतोय. करेक्ट. रुपये आता थोडा डिप्रेशन झाल्यामुळे इथे सोनं महाग झालेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये थोडासा एक मनात हे होतं की आता सोनं महाग झालंय, हे अजून पुढे किती जाऊ शकेल आणि आपलं बजेट किती आहे, आपण किती खरेदी करू शकू, हा मुख्य चॅलेंज असतो इंडियन आपला सिनारिओ बघितला तर. करेक्ट. त्या मी लोक ह्याच्यात नेहमी सांगतो की आता की सोना सट्टा आता कोणी बिलकुल करू नये की सोनं वरती वाढणारे हे होणारे म्हणून. सोनं हे नेहमी गुंतवणूक म्हणून घ्यायला पाहिजे. ओके. आणि त्या प्रकारे लोकांनी घेतलं तर प्रत्येक लेवलला लोकांना एक प्राइस ऍव्हरेजिंग होतं आणि तो पुढे त्या चांगला परतावा मिळतोच. आता दुसरं एक होत आहे की लोकांना लग्न सराईला बजेट थोडं कमी असल्यामुळे जुनं सोनं देऊन नवीन सोनं घ्यायची थोडी आता प्रमाण वाढत आहे. कारण प्रत्येकाला बजेट लिमिटेड आहे, त्यामुळे ते गोष्ट दिसतीये. पण गोल्ड मधल्या लोकांचा विश्वास आणि आपल्याकडे गोल्ड मधले आपल्या संस्कृतीचे महत्व आहे सोन्याला, ते कुठे हल्लेलं नाहीये. म्हणजे परदेशात सोनं आणि तुमची संपत्ती याचा कुठे संबंध येत नाही. आपल्याकडे म्हणजे प्रत्येक एका चांगल्या घरामध्ये माणूस पहिल्यांदा पैसे आले की सोनं घेतो, ठेवतो. आपल्याकडे गृहिणी सोनं ते दागिने घालतात कुठल्या सणामध्ये, पुरुष सोनं वापरतात. तर आपल्याकडे सोन्याला वेगळं महत्व आहे आणि त्याच्यामुळे इथे लोकांना किती भाव वाढला तरी, म्हणजे कोविड जेव्हा उठला आणि जेव्हा दुकानं चालू झाली तेव्हा भाव होता 38,000. दुकानं जेव्हा चालू झाली तर भाव आला 48,000. आज भाव लाखाच्या वरती गेलाय. पण मला वाटतं की कारण सोनं हे रिअल आहे, सोनं छापता येत नाही. सोन्याचा जो साठा आहे तो मर्यादित आहे. सोन्याचं प्रत्येक वर्षी प्रोडक्शन मर्यादित आहे. त्यामुळे ह्याच्यावरती हे म्हणजे सोन्यावरती लोक इथे सोनं घेणारच आहेत. काही ट्रेंड दिसतात आपल्याला की आता सरकारनी 9 कॅरेट हॉलमार्किंगला पण दिली मान्यता. करेक्ट. त्यामुळे आता आम्ही श्रावणात मंगळसूत्र महोत्सवाला 18 कॅरेटची मंगळसूत्र तयार केली होती, जी काही लोकांना आवडली, लोकांनी घेतली. कारण बजेट 30% फरक पडतो किमतीमध्ये, दिसायला तसंच दिसतं. 14 कॅरेट वरती कोणी विचार करताय. आता नॉर्थ साईडला दागिन्यात आले 14 कॅरेट मध्ये. म्हणजे पंजाब, चंदीगड तिथे तर लोक अजून हलक्या कॅरेट मध्ये आलेले आहेत. काही लोक म्हणतात की 9 कॅरेट पर्यंत दागिने आपण करू शकू, म्हणजे 70% स्वस्त पडतील. ओके. पण त्याचा 9 आता कॅरेटचं जे परमिशन सगळी मिळालेली आहे तर त्याचा इम्पॅक्ट कितपत होईल आणि त्याच्याने विशेषतः टर्नओव्हर किंवा व्हॉल्यूम? सरकारचं काय म्हणणं आहे की ह्याच्यात कुठे कोणी चिटिंग करू नये म्हणून त्यांनी हॉलमार्किंग केलेलंच आहे की तो विका असेल ना हॉलमार्क करून विका. आता ह्याचा डिमांड किती आहे ते बघायला पाहिजे. ओके. येत्या काळात लोकांकडे मागणी किती याची होती. आता मे बी ऑनलाईन वरती गिफ्टिंग मध्ये हे येऊ शकेल. पण आपल्या जे दागिने आहेत लग्नातले किंवा सणावाराचे त्याच्यात इव्हन 18 यायला वेळ लागणार आहे. कारण लोकांना दागिना म्हणजे 22च वाटतो. त्यामुळे ह्याला थोडा वेळ लागेल. पण या नवीन नवीन ट्रेंड आहेत आणि सरकार आणि पाऊल उचलत आहे की 9 काय विका असेल तर विका, पण हॉलमार्क करून विका. बरोबर. एकूण आता तुम्ही आता जसं बोलण्यात तुमच्या आलं की सोनं आणि चांदी या दोन्ही एक 10 ग्रॅमसाठी आणि 1 किलोसाठी दोघांनी 1 लाखाचा टप्पा ओलांडलेला आहे. तर एक साधारणपणे जे इन्व्हेस्टर कम्युनिटी आहे, दागिने घेणाऱ्यांचा क्लास वेगळा आहे. त्यांना काही शेवटी एका लिमिट नंतर त्यात भाव मोजला जात नाही, शेवटी ते हौसेला मोल नसतं असं म्हणतात. पण जो एक इन्व्हेस्टर असतो तो आजकाल फिजिकल गोल्डच्या बरोबर गोल्ड ETF म्हणा किंवा गोल्ड फंड्स म्हणा किंवा गोल्ड बॉन्ड्स पण घेत असतो आणि गोल्ड ETF मध्ये पण प्रमाण वाढताना दिसतं एका बाजूला. त्याचा कितपत इम्पॅक्ट फिजिकल गोल्डच्या विक्रीवर वगैरे होईल असं तुम्हाला वाटतं?
वाटतं सॉवरेन गोल्ड बंद आल्यामुळे ना याचा इम्पॅक्ट उलटा पॉझिटिव्ह आला, कारण लोक फिजिकल गोल्ड जास्त घ्यायला लागले. ईटीएफचा एक वर्ग आहे, ईटीएफ लोक घेतील. पण वाटतं आपल्याकडे इतका मोठा देश आहे, त्यामध्ये आपण बघितलं की लोकांना फायनान्शियल लिटरसी अजून खूप कमी आहे. स्टॉक मार्केटमध्ये बघितलं आपण तरी 5% लोक अजून नाहीयेत मार्केटमध्ये. तोच इम्पॅक्ट इथे दिसतो. आणि लोकांना प्रत्येकाला सोनं आपल्या घरी ठेवायला आपल्या समोर आवडतं. बँकेत म्हणजे एक त्यांना एक फिलिंग असतं की माझं सोनं माझ्या ताब्यात आहे. ईटीएफ मध्ये ते फिलिंग येत नाही. ईटीएफ सिल्वरमध्ये पण निघालेले आहेत. त्यामुळे थोडा परिणाम याच्यात 4-5% लोक जातील. पण अजूनही मला वाटतं की आपल्याकडे फिजिकल स्वरूपात सोनं स्टोअर केलं जाईल. कारण लोक आपलं सोनं घेतात काढण्यासाठी की पुढे त्याचे दागिने करता येतील म्हणून. छोटा सोनं तुम्ही खरेदी करतात, मग त्यांना दागिने करतात त्याचे. आणि मध्यमवर्गीय ह्याच्या लोकांकडे हा एक साधन आहे की ज्यातनं एक पुढे एक साठा तयार होतो आणि पुढे कधी चांगला दागिना घरी येतो. आणि हे चालूच राहणार मला वाटतंय. ओके. आणि हेज म्हणून सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीने हेज म्हणून आहे, लिक्विडिटी म्हणून उपयोग होतो. परत युनिव्हर्सल आहे. तुमची कुठे बदली झाली, तुम्ही कुठल्या दुसऱ्या शहरात गेलात तरी तुम्हाला त्या भाव पूर्ण मिळू शकतो तुम्हाला. करेक्ट. आता या बॅकग्राऊंडवरती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं तर तुम्ही सांगितलंच, पण जाता आता एक उल्लेख फक्त विचारायचा की जो ऑलरेडी तुम्ही काही प्रमाणामध्ये भारताच्या बाहेर गेलेला आहात, तर तसा काही प्लॅन पुढच्या 3 वर्षात वगैरे आहे? नाही, आता मी शेअर मीटिंग मध्ये इव्हन फॉरेनचा युएस अजून एक स्टोअरची आता मी तिथं परवानगी घेतली होती. फक्त आम्ही वाट बघतोय की थोडी युएस स्टेबिलिटी येऊ दे अजून. कारण तिथे वर्ग मोठा आपला भारतीय वर्ग, तिथे लोक खरेदी पण करतात. पण आता तिकडे जी परिस्थिती आहे ती आता खूप गोष्टी अनिश्चित आहेत. त्यामुळे मला वाटतं जरा पुढल्या 3-4 महिन्यात थोडी ती आली स्टेबिलिटी की आपलं युएसला सियाटलला दुकान करायचा प्लॅन आहे. ओके. आणि ते आपण ते ऑलरेडी आता शेअरहोल्डर परवानगी घेतलेली पण आहे. ओके. आणि साधारणपणे असं म्हटलं जातं की जेव्हा जगामध्ये अनिश्चितता असते तेव्हा सोनं भाव खातं, तर तसा तो फरक आता सुद्धा जाणवतो आता आहे. आणि त्याचाही भावावरती परिणाम झालेला असू शकतो. कारण आता जगात बघितलं तर एक फंडामेंटल चेंज घडतोय. कारण जे आपण वन वर्ल्ड म्हणत होतो की प्रत्येक, आता ते उलटं चाललंय की प्रत्येक देश स्वतः तयार करणार, स्वतः ते कन्झ्युम करणार. या पार्श्वभूमीवरती रिलेशन जागतिक स्तरावरती नेहमीच तणावपूर्व राहतील. युद्ध कुठली अजून मिटलेली नाहीयेत, कदाचित थोडी थांबली असतील, पण अजूनही त्यामध्ये तणाव खूप आहे. पूर्ण म्हणजे अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे ह्याच्या या पार्श्वभूमीवरती बऱ्याच सेंट्रल बँका सोन्याकडे सोनं घेत आहेत त्यांचे डिरिस्किंग म्हणून. चायनाकडे जे युएस ट्रेजरी बॉन्ड्स आहेत ते जवळजवळ ते म्हणतात की कोणी म्हणतात की ते जवळजवळ $1 ट्रिलियन वरती चायनाकडे युएस ट्रेजरी बॉन्ड्स आहेत, जे विकून ते फक्त सोनं घेऊ शकतात. बाकी काय घाणावर घेऊन. त्यामुळे सोन्याची जी आता मागणी या स्तरावरती होतीये त्याच्यासमोर सप्लाय टिकू शकत नाहीये. ओके. आणि ह्याच्यामुळे जो डिमांड सप्लाय आपण इकॉनॉमिक्स वाचतो, जे डिमांड सप्लाय तोच आता गोल्डमध्ये दिसतोय. ओके. आणि प्रत्येक देश सोनं साठवून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. परत सिल्वरचा एक इंडस्ट्रियल यूज खूप मोठा वाढतोय. 5G मध्ये चिप इंडस्ट्री सिल्वर वापरला जात आहे. त्यामुळे सिल्वरला पण एक डिमांड, बरोबर सिल्वरला इंडस्ट्रियल डिमांड खूप मोठी आहे. तर हेच बघता दोन्ही ठिकाण, दोन्ही सिल्वर आणि गोल्डमध्ये दोन्हीकडे आता दिसतंय की हे बुलिश मार्केट चालू राहील म्हणून. ओके. आता बुलिश मार्केट चालू राहील म्हणताय, पण सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतो की हा आकडा डोळ्यासमोर असतो त्यांच्या, तर हा आकडा पुढे काय दिसू शकतो, असं काही अंदाज वर्तवता येऊ शकेल का? हे मला वाटतं सोनं आता या लेवलला कुठे झालंय स्टेट, सोनं 99,000 ते 1,09,000च्या आतमध्ये असं यामध्ये हलत आहे. आणि एक मेजर काही घटना अजून घडेपर्यंत मला वाटतं फार काहीचा फरक पडेल काही. ओके. पण एखादा कुठला परत जागतिक स्तरावरती म्हणजे इथं ट्रेड वॉर कुठला चालू आला किंवा फिजिकल वॉर चालू आला तर सोनं परत वाढू शकतं. ओके. आणि म्हणजे सिटी बँक किंवा बऱ्याच बँकांनी, चेस बँक याने त्यांचे अंदाज दिले होते की या वर्षात सोनं डॉलर टर्म मध्ये 4,000च्या वरती जाईल म्हणून. ओके. असं आलं तर आपल्याकडे पण सोनं 1,15,000 ते 1,20,000 पर्यंत जाऊ शकेल. ओके. पण आपण म्हणतो असं की ह्याच्यात अनेक फॅक्टर याच्या अवलंबून ह्याच्यावरती आहेत. आणि मला वाटतं की सोनं एक प्रत्येक वेळा नवीन पातळी तयार करतं. ती 50ची पातळी झाली, मग 60ला गेलं, 60ला झालं स्टेबल, मग 70ला गेलंय. तर आता 90-95ला ही सोनं कुठे स्टेबल झालं, खाली सोनं येईल असं वाटत नाही त्या काळात काही. इकडनं ते नवीन एक पातळी तयार करेल. ती 1,10,000 असेल का 1,15,000 असेल ती बघायला पाहिजे. ओके. पण सोन्यामध्ये वाटतंय लोकांनी गुंतवणूक कायम करावी. आणि आजच्या काळात म्हणजे SIP हा सगळ्यात चांगला मार्ग आहे सोन्यामध्ये. प्रत्येक लेवलला सोनं घेत बसावं. कारण स्टॉक मध्ये म्हणतात SIP करू नका, स्टॉक मध्ये SIP तुम्हाला एवढा परतावा मिळणार नाही. पण सोन्यात घेतलं प्रत्येक, मी आपल्या जे दाजी का पूर्वी सांगायचे की प्रत्येक गुरुपुष्याला येऊन सोनं घ्या, 3.5 मुहूर्ताला सोनं घ्या, ते SIPच होते एक प्रकारे. ती भिशी म्हणजे काय, एक प्रकारे SIP तसंच आहे.
आता जी बीसी चालू केली वजनातली ती हो. SIPच आहे. करेक्ट. कारण तुम्ही प्रत्येक महिन्याला येऊन तुमचा भाव तुम्ही ठरवताय, तुम्ही त्या Correct. वजनात तुम्ही घेऊन ठेवताय. Correct. 12 महिने आले की तुम्ही त्या वजनाचा तुम्ही दागिना खरेदी करताय. तर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली जातात. एक शेवटचा प्रश्न जो सणासुदीचा काळ सुरू होतोय, जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं आता गणेशोत्सव लवकरच पुढच्या आठवड्यातच सुरू होतोय आणि त्या पाठोपाठ नवरात्र येईल आणि त्यानंतर सगळ्यांची आवडती दिवाळी असेलच. तर या काळामध्ये तर सोन्या चांदीचे किंवा एकूण सराफी पेठेमध्ये लगबग असते. तर या निमित्ताने PNG ज्वेलर्सनी काय वेगळं लोकांसमोर आणणार आहेत ते याची उत्सुकता आहे. तर या शेवटच्या प्रश्नाने आपण आजच्या मुलाखतीची सांगता करू. काय सांगाल याबद्दल? आता की दिवाळी हा जो आपण सीझन तर आपण Q1 Q2 दिवाळी Q2 मध्ये येते. करेक्ट. आणि Q2 हा सगळ्यात मोठा असतो क्वार्टर ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये, कारण त्यामध्ये मोठा सण असतो. जवळजवळ दिवाळीत म्हटलं तर चालू होतं खरं श्रावणापासूनच खरेदी चालू होते. मग आता आपण श्रावणात संपलं, आता आज अमावस्या आहे, त्यानंतर गणपती, त्यानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी. त्यामुळे याच्यात खरेदी चालूच आहे. Q2 आणि Q3 मध्ये विभागलं जातं का थोडा बिझनेस? हा, आता यावर्षी असं होणार नाही, कारण यावर्षी नवरात्र Q2 मध्ये आहे आणि दिवाळी Q3 मध्ये आहे. कधी कधी दिवाळी Q3 पूर्ण असते, नवरात्र दिवाळी. मागच्या वर्षी असं आलं होतं. करेक्ट. कारण मागच्या 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन होतं आणि Q3 मध्ये दोन्ही होतं. पण मला वाटतं दिवाळी आणि दसऱ्याआधी लोकांना काय हवं असतं, म्हणजे काही लोकांना खरी एक उत्साह असतो, वातावरण असतं आणि प्रत्येकाला काही दागिना घ्यायचा असतो. त्यामुळे ह्याच्यासाठी मला वाटतं एखादी अनोखी डिझाईन यावेळेला लोकांना लाईट वेट वगैरे जास्ती भर आहे, कारण थोडे भाव वाढल्यामुळे लोकांची बजेट कन्स्ट्रेंट मध्ये आहेत. त्यामुळे लाईट वेट मधली थोडी ज्वेलरी आणि ओव्हरऑल या वेळेला भाव सोनं वाढल्यामुळे दोन गोष्टीवरती याचा परिणाम खूप झाला पॉझिटिव्हली. एक म्हणजे प्लॅटिनम ज्वेलरी. ओके. कारण प्लॅटिनमचा भाव आता बघितला आपण तो 50-55 पर्यंतच आहे. आता जवळ अर्धा आला सोन्याचा. आणि दुसरं म्हणजे स्टडेड ज्वेलरी. हिऱ्यांच्या दागिन्याला खूप मागणी वाढली आता. त्यामुळे मला या दिवाळीत मी हिऱ्यांच्या असंख्य प्रकार, कलर स्टोनचे असंख्य प्रकार, त्यात प्रेशस, हे प्रेशस स्टोन, प्लॅटिनम, सोन्याचे सगळे आपली कलेक्शन, त्याच्यातले वेगवेगळे प्रकार आणि त्याबरोबर काही 18 कॅरेट मधल्या बांगड्या, पाटल्या, नेकलेस हे सगळं तयार केलंय आणि त्यावर आकर्षक ऑफर असतील. आणि दिवाळीच्या काळात मला वाटतं की हा म्हणजे नवरात्रापासून जी चालू होते तो एक पूर्ण महिनाभर इथे कायम हालचाल असते, लोकांना उत्साह असतो आणि एका चांगल्या वातावरणात म्हणजे प्रत्येक दुकानाला डेकोरेशन केलेलं असतं, लाइटिंग आहे, स्टाफ मध्ये उत्सुकता असतं आणि पूर्ण आपण माहोल साजरा करतो. तर मला वाटतं या वर्षी मग असं दिसेल आणि भाव असेच राहिले तर लोकांमध्ये एक भावाचा ऍक्सेप्टन्स आलेली आहे. ओके. म्हणजे हा 1 लाख हा भाव लोकांचा ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळे भावात काही फार फरक नाही पडला की भाव थोडा उलटा कमी आला, त्यामुळे दिवाळी अजून जोरात होईल. वा. सौरभ सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व प्रश्न आपल्यासमोर अत्यंत विस्ताराने त्याची उत्तरं देऊन मांडलेली आहेत आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे सणासुदीचे दिवस येत आहेत, लोकांमध्ये उत्साह आहे, बाजारपेठेतही उत्साह निर्माण होईल आणि लोक आता जसं सौरभ सरांनी सांगितलं तसं 1 लाखाचा टप्पा हा सोन्या चांदीला आता गृहीत धरून लोक चाललेली आहेत. त्यामुळे फार आता वाढ बघणं हे आता फार अपेक्षित नाहीये. तर या बॅकग्राऊंडवरती Q2 आणि Q3 हे कंपनीसाठी आणखी जास्त भरभराटीचे ठरतील. त्यातून इन्व्हेस्टर जे आहेत, विशेषतः शेअर होल्डर, जसं आता ग्राहकांबद्दल बोललो तसं शेअर होल्डर्स पण आता एक महत्वाचा घटक आहे. कारण जेव्हा कंपनी लिस्टेड होते तेव्हा शेअर होल्डरचं पण कंपनीकडे लक्ष असतं, कंपनीच्या प्रगतीवर, कंपनी काय करते पुढं. तर ही 2 क्वार्टर सुद्धा पुढची चालू आणि पुढचं क्वार्टर खूप महत्वाचं असणार आहे. त्यांनी खूप मोठ्या पद्धतीची टार्गेट्स डोळ्यासमोर ठेवलेली आहेत पुढच्या 3 वर्षामध्ये. ती पण भविष्यात ज्या पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग आहे ते बघता ते सुद्धा पूर्ण होईल अशी निश्चितच खात्री वाटते. आणि आज तुम्ही सकाळसाठी एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि कंपनीची वाटचाल यापुढेही अशीच जोरात सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.